मी नुसतं स्वामी स्वामी करत होती. स्वामी माझ्या पोराला माझ्या समोर येऊ द्या पहिला. म्हणजे जाम बीपी माझी एकदम लो करीत घेतले टेन्शन देऊन देऊन. हां, या 4 माशांसाठी तू सावधल्यापासून गेला टोणग्या लावला व्हायचा का तुला? हा बाबू कुऱ्या करल्या आलो ते काय या उर कपड्यावर गाडी नाही ते पकड गेला आहे ना हो सिद्धे. परत जाता ना खाडी बिडीन लाता लाता उरवीन तुला मी आधीच सांगते. कवा मारला नाही भाऊनी फिट मार घालले माझा. तुम्ही तर नाही कवा मार घालला पण तुला आता जोडीन मोठा झाल्या हो जाम. तुम्ही जाम बीपी माझी एकदम लो करीत घेतले टेन्शन देऊन देऊन. हां, या 4 माशांसाठी तू सावधल्यापासून गेला टोणग्या जायला लागते ना. परत जात तंगऱ्या मरतो तुझ्या साप मी. तुला चालायला आहे की ठेवीत नाही मी. पांगला झाला तरी चालेल, पोसायला लागला तरी चालेल, तुला खाली जाऊन देणार नाही आता. हां, या 2-4 माशांसाठी सावधल्यापासून गेलता घरांच्या उठून. बाबा आवरच भेटले ग सावधल्यापासून गेलता ना एवढाच अजून काय. 2000 years later. चिन्मय कामावर आलाय. चिन्मयने बघा खावायला घेतलंय. हे खात जाऊ नको. व्हिडिओ बघते ना इंस्टावरती दाखवतात लोक कसा काय पण खाते तो. त्याला बोलली थांब जरा मी भाकरी पुजत होती तेवढ्यात वेळ आला जरा चहा बनवते मी. चहामध्ये पाहिजे तर काहीतरी खा पण नको बोलते. गेल्या दुकानावर नाही तर फुरकुरे काय शेवमुरमुरं काय घेऊन चहाला. आता भाकरी झाल्यात भाजी होती पण नको. त्याला मच्छी तळून खायची. सकाळची त्याने खाडींच्या मच्छी आणले ना ती त्याला खायची. तर दुपारी काही मला करायला टाईमच नाही भेटला. तर जाऊन ते संध्याकाळचीच बरं करीन ना. तुम्हाला आमच्या घरात जाम दूर वाटत असेल तर दूर गेले मी. हे बघ माझ्या बॅक साईडला बघू शकता. आवरा मच्छर मंडळी येतं ना घरानं. आवरा मच्छर येतं ना डेंजर काम करायचं नाही. आपले जर आवरा मच्छर येतं तर केवणीवाल्यांची आहेत कशा आज. हां, केवणी दिवावाल्यांची केवणी दिवे गावाच्या शेजारीच एकदम हे आहे खाडी आहे लागूनच एकदम गावाला. त्या लोकांची एकदम बेकार परिस्थिती असेल. मोठा मोठा मच्छर. गेल्या वर्षी जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये मी दाखवले. आम्ही वलकुंद्या काढायला गेलो बाबानं तो मच्छर जावला. मच्छर बराच वेळेला द्यायचं आम्हाला पलाला मी त्यांच्यामुळे. ती वलकुंद्या पण नको ना फडकुंद्या पण नको बरं. आवरा मच्छर ना यो संध्याकाळचा टाईम झाला ना एक 5:30-6 वाजलं ना का आवरा मच्छर ना डेंजर काम होतं डेंजर. पण तो दुरी गेल्याशिवाय तो मच्छरच पलणार नाही. कवऱ्या पण अगरबत्त्या लावा ते लिक्विड लावा काय लावा काय फरक पडत नाही. पण दुरी गेली ना कसं मच्छर पला दे. की चला आता असो चहा पिशील का मग चहा ठेवायला पप्पा पण नाही म्हणून पिशील. चला आता चहा बनवतो ना. तुम्हाला सकाळी मी मच्छी दाखवली आणि खाडींच्या जाऊन आणलेली. जाम शिवा बी ऐकल्या नाही. जन्मयाने सकाळी कवलं माहिती आहे का यो गेला माहुराप करायला. यो बोलला नाही काय चाललं तर मला असं वाटलं तळ्यावर फेऱ्या मारायला जा गेला असेल. मस्त पॅन्ट शर्ट घालून गेला यो. याला मी विचारला 6 वाजता बरोबर याने दरवाजा उघडला. याला विचारलं म्हणजे तू कुठं चालले रा तर मग ते येता लगेच. मला असं वाटलं वॉक करायला चाललं असेल ना हे मुडबीट झालं असेल बरं वॉक करायचं. तर यो गेलता खाडी व कोकांच्या 2 माणसांच्या सोबत 2 पोरांच्या सोबत. याला एक मी 8 वाजल्यापासून फोन करतो सकाळी भाकरी करायला घेतले मी मोनिशला टिफिनला ना. मोनिशला टिफिन वगैरे तिला मोनिश गेला ना ज्या राहिलेल्या भाकरी होते मी करायला घेतले ना 8 वाजता. एक 8 वाजल्यापासून या पोराला फोन करत होती. 9:30 वाजले तरी हे पोरगा एक फोन नाही माझा उचलत. ते 1.5 घंट्यामध्ये या पोराला आवरे फोन केले मेसेज केले पण रिप्लाय पण नाही देत का फोन पण नाही उचलत. मग मला पण भीती वाटली. मोनिशला सांगितलं बरं असं झालं काही फोनच नाही उचलत कुठे गेले सांगितलं पण नाही बरं यांनी. तो पण घाबरला तिकडे कामावर. त्याने तो मला फोन करते याला फोन करते पप्पांना फोन करते. नक्की गेला कुठं हा पोरगा. पप्पाने सांगितलं याच्या पप्पा याला फोन करतात मला फोन करतात आला का काय. म्हणजे असं कधी कधी हा पोरगा विचित्र वागतो. या पोऱ्याने काय केलेला माहिती खाडीवर गेलेलं तर मोबाईल सायलेंटवरती ठेवलेला तर कुठेतरी लांब ठेवलेला मोबाईल तो. 4 मासं पकडासाठी मला अटॅक आणायला लागेल लवकरच. तुमचं लगीन होईपर्यंत तरी मला जगाचा समजलं ना. शानपणा कमी करायची. सगळं दातपर्यंत तुझं असतं ना तू गालांच्या अख्खा दातपर्यंत तुझं मी समजलं ना. परत जर खारीव बिरीव गेला तंगड्यात तोडून तुझ्या मी हाताला ते डायरेक्ट गल्यात बांधून पाय तोडून तुझं. पण कसं जातं बघू मग. असू नको मला जाम माझा मंडळी. सकाळी अशी माझी परिस्थिती झालेली ना मी सकाळपासून काही ब्लॉग पण नाही शूट केला. जेव्हा यो पोरगा घरी आला ना तेव्हा माझ्या जीवात जीव आला. म्हणजे या अशी नालायक पोरं आहेत. पोरांना समजा आता काय बारीक नाही राहिला 20 वर्षाचा झाला यो घोडा. याला अक्कल पाहिजे ना. मोबाईल आपण सायलेंटवरती का ठेवायचा. सायलेंटवरती ठेवले तर ठेवले कुठं लांब ठेवले मोबाईल. तो जवळ ठेवायला पाहिजे ना मोबाईल. का बाबा आपण बाहेर आल्यावर घरातले माणसं फोन करत असतील नाही तर याचं कसं कुठं गेला का फोन बिन लगेच उचलतं फोन केल्यावरती.
पण आज भयानक गोष्ट झाली मला. मी नुसतं स्वामी करत होती. स्वामी माझ्या पोराला माझ्या समोर येऊ द्या, पहिला फोन उचलू द्या माझ्या पोरांनी कसं तरी. अशी भयंकर परिस्थिती झालेली तिकडनं. तो मोनिशला असा टेन्शन झालेला. तो मला कॉल करतो, याला कॉल करते, मला सांगते मम्मी ते काम सोड, जा कुठे गेला ते बघून ये, मी पण येतोय कामावरून. त्याला बोलली थांब मी आधी जाऊन बघते, त्याच्यानंतर तुला कॉल करते. काय बघू बरं काय नक्की झालं आहे ते. तेवढ्यात हा 9:30 वाजता याने माझा कॉल उचलला. अशा शिवा दिल्या ना याला सकाळी, अशा शिवा दिल्या ना. तो बोलला परत नाही पण जाणार गाडी व्हिडिओ मावरा बघायला. गेला तंगऱ्यात तोडून तुझ्या मी लग्नाला घरी चालेल, तुला खालीगिरीमध्ये जाऊन देणार. बघता होता आपण इकडे तिकडे कसा होते त्या घुरतान फिरतान पोरा. तुला बारीक नाही राहिला, तुला अकला शिकवायला, तुला आम्हाला अकला शिकवतो मी. चला मंडळी का झाडलोट करून घेता, दिवाबत्ती करून घेता लगेच. मच्छी साफ करून मॅरिनेट करायला ठेवता लगेच. मंडळी या आता चहा पिवाला. तू आता कपडा वगैरे चेंज कर, आपलं येऊन घे जा, दुसरे कपडे घाल. चहा बघा जाते तर सुरूक डोकऱ्यांच्या जर का डोकरात पण जर जन्माला येऊ. पटकन झाडलोट करून घेत आहो आणि मग दिवाबत्ती करता. त्याच्यानंतर मग बाकीचे म्हणजे आता आम्हाला भाजीच करायची आहे. आता यांना कॉल करून विचारायला लागेल का भाजी करू द्या. बघा ते कसं घेतले चुलीवर मच्छी तळायला चिन्मयने आता नेऊन देतात तेल बिल जरा. व्हायचं का तुला हा बाबू कुऱ्या करल्या आलो ते काय या उर कपडे यावं इकडं बघा. बायकोला खरंच बरोबर मदत करशील वाटतं, केलीच पाहिजे नाही का. दोघांचा संसार असते, बायकोला पण मदत करायची. चुलीवरचा आता मस्त मावरा तलाला घेतले चुलीवरती. चिन्मय सांगतो मला मम्मी त्या दिवशी बोलतो चुलीवर मावरा बनवलं तर तो जाम भारी लागत होता, टेस्टी बोलते एकदम. चुलीवरच बनव बोलतो मावरा बनव. तर मंडळी मस्त एक 15-20 मिनटं मॅरिनेट केला करून ठेवलेला आणि आता मस्त चुलीवर बनवतं. चिमणा दाखवू हे दाखव, चिमणा खाडी का चिमणा आहे. माझा उपवास लागल्यापासून तू खाली जमावला पकडून घेऊन जायचं. हाँ चिमना गाड़ी में से पकड़ के लाया है ना वो सुबह. अभी रोटी बनाया मैंने, मुझे चूल्हा चल रहा है, चूल्हे से बनाइए. ए बाबू जाना यो कोणा ले काय रे बमच्या मावरा बघले ना केला कोलसा चुलीवर. अजन्माय असा मावरा पकडून जेवूनशा येते ना चुलीवर बनवते. आवरा एकदम डेंजर सुगंध सुटले. माझा पतीनेच उपास सुटायच्या बरी. हो नको आता उद्या परवा दुसरा गुरुवार आहे, कशाला झाला आता अजून 15 दिवस. थोडा वेळ राहू दे 1-2-3 मिनटं मग घेऊन ये. तवाच उचलून आणा का डायरेक्ट ना. तो तेल आहे तो पण घेऊन ये, मग तेलाचं काय आता काम नाही त्याला. मस्त आता मच्छी रेडी झाली आपली. हे बघा चला आता मोनिश पण आली जेव्हा मस्त लवकरच तिथे जेवायला द्यायला थांबून जर हात बाजूला कर. हे बघा मस्त चिमणी मशी तळल्या खाडीची. मग तू गोरा दिसला पाहिजे, तू काला आहे ना म्हणून तुला गोरा करते मी. मंडळी आमची जेवणा पिवणं सगळ्यांच्या आवरल्यात आणि चिन्मय तर जेवला पण नाही. नुसता हुसेनने त्यांनी चुलीवरती मच्छी तळली. मला सांगते मम्मी तू दुसरी कामावर बोलते, तुला मच्छी फ्राय करून देतो बोलते मी आज. हावऱ्या पोऱ्याने माझ्या औषधाने आणून मच्छीला बनवली. झोपला तसंच बोलते भूक नाही मला. त्याने आल्याबरोबर ते दुकानावरून काय काय आणला खायला ते खाल्ला. त्याच्यानंतर चायमध्ये बिस्किटचे पुडे खाल्ले. मग आता जेवलाच नाही. त्या चिन्मयचा आमच्या तोंड ना एकदम दुकानावरचा खाण्यासाठी बरोबर चरते, पण जेवाचा बोलला ना का त्याला कंटाळा येते जसा. तर आता झोपला तसंच. बोलते भूक नाही. सकाळचे बोलते भाकर काढ ना मावरा खाण बोलते. मी उठवायला गेलो होतो तर बरं जाऊ दे चला आता त्याला भूक पण नाही तर बळजबरी नको उगीच. मोनिश जेवून आता झोपायला गेला. मी पण आता करते ब्लॉगचा एंड, कारण की थंडी इतकी वाढले ना. फॅन बिन सगळा बंद करून ठेवले, खिडकी दरवाजा सगळा बंद, तरी पण भयानक थंडी लागते नुसती. तर चला ब्लॉगचा करते मी एंड. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.